आतापर्यंत दोन मेथड बघितल्या, 9वीच्या दोन मेथड, इलिमिनेशन मेथड आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथड बघितली. आता अजून एक नवीन मेथड बघायची आहे, ती म्हणजे क्रॅमर्स रूल. गॅब्रियल क्रॅमर्स हा जो मॅथमॅटिशियन होता, त्याचा जो रूल आहे तो 1750 साली एस्टॅब्लिश केला आहे. तो क्रॅमर्स रूल समजून घेण्याआधी त्या क्रॅमर्स रूलला जो कन्सेप्ट लागतो डिटर्मिनंट, तो डिटर्मिनंट म्हणजे काय, तर डिटर्मिनंट हा कन्सेप्ट आपण आधी समजून घेऊया. नंतर क्रॅमर्सने त्याचा रूल कसा एस्टॅब्लिश केला आहे, कसा तयार केला आहे, तो आपण तयार करूया. आणि त्यानंतर काही डिटर्मिनंटचे व्हॅल्यू काढू आणि नंतर मग क्रॅमर्स रूलवर आधारित आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करूया. तर आधी आपण बघूया डिटर्मिनंट. डिटर्मिनंट, आता या डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय, एक मांडणी असते. तर कोणत्या व्हॅल्यूची मांडणी कशी करतात ते आपल्याला बघायचं आहे. आपण समजा AD मायनस BC ही जी व्हॅल्यू आहे, ABCD या रिअल नंबर आहेत, ही व्हॅल्यू आपण अशी दाखवणार आहे. दोन व्हर्टिकल लाईन, त्याच्यात पहिल्या कॉलममध्ये पहिल्या रोमध्ये A, B आणि दुसऱ्या कॉलममध्ये C, D. या पद्धतीने ही वरची जी व्हॅल्यू आहे AD मायनस BC ही आपण या पद्धतीने मांडणार आहोत. याचा अर्थ या मांडणीची किंमत येईल AD मायनस BC. तर ही कशी लक्षात ठेवायची, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. आधी A इंटू D या प्रॉडक्टमधून B इंटू C हा प्रॉडक्ट मायनस करायचा. या अशा रिप्रेझेंटेशनला म्हणतात डिटर्मिनंट विथ ऑर्डर 2. ऑर्डर 2 म्हणजे काय, देअर आर 2 कॉलम्स अँड 2 रोज. आपल्याला पुढे 11वीला गेल्यानंतर ऑर्डर 3चा पण मिळेल, म्हणजे त्या डिटर्मिनंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असतील. ते 3 डायमेन्शनलसाठी आपल्याला वापरता येईल. आता आपण फक्त सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो आहे, त्याच्यासाठी आपण फक्त डिटर्मिनंट अभ्यास करणार आहे, तो म्हणजे ऑर्डर 2 असलेला. आता एखादं एक्झाम्पल जर आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल एखादा डिटर्मिनंट जर घेतला, डिटर्मिनंट विथ फर्स्ट रो 1 5 अँड सेकंड रो 2 4. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डेफिनेशननुसार कशी काढणार, तर A1 इंटू 4 हा प्रॉडक्ट आधी घ्यायचा, 1 इंटू 4 मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 4 मायनस 10 इज इक्वल टू मायनस 6. म्हणजे दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, मायनस 6. तर अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता आपण
क्रॅमर्सने डिटर्मिनंटचा वापर करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी जे रूल तयार करून ठेवला आहे किंवा फॉर्म्युला तयार केला आहे तो कसा, तो आधी समजून घेऊया. त्याच्यासाठी आपण दोन जनरल लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल गृहीत धरूया आणि त्याच्यावरून नवीची जी मेथड आहे इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट त्याच्या सहाय्याने आपण ते फॉर्म्युला तयार करूया. सपोज a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 हे एक इक्वेशन घेतलं. दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि सेकंड इक्वेशन घेतलं a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. असे हे दोन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे एकत्रितपणे यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणू शकतो. आता समजा आपल्याला वायला इलिमिनेट करायचं असेल तर वायचे कोइफिशियंट पहिल्या इक्वेशनमध्ये आहे b1, दुसऱ्या इक्वेशनमध्ये आहे b2. द कोइफिशियंट्स ऑफ वाय आर b1 अँड b2 इन इक्वेशन 1 अँड 2 रिस्पेक्टिवली. आता दोघांचा कोइफिशियंट सारखा करायचा आहे, मग आपल्याला दोघांचा कोइफिशियंट इक्वल करायचा आहे. त्याच्यासाठी आपण पहिल्या इक्वेशनला b2ने मल्टिप्लाय करूया आणि सेकंड इक्वेशनला b1ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे इक्वेशन होतील आपले a1 b2 x प्लस b1 b2 y इज इक्वल टू b2 c1. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया. ठीक आहे. तसंच इक्वेशन सेकंडला आपल्याला b1ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इक्वेशन होईल a2 b1 x प्लस b1 b2 y इज इक्वल टू b1 c2. याला आपण इक्वेशन नंबर 4 दिला आहे. आता या ठिकाणी बघा वायचा कोइफिशियंट सारखा झाला आहे. काय झाला आहे, b1 b2 झाला आहे, बरोबर. तर आपण आणि दोघं पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामुळे आपण सबट्रॅक्शनने वायला इलिमिनेट करू शकतो. म्हणून आपण इलिमिनेशन करूया, सबट्रॅक्शन करूया. इक्वेशन 3मधून इक्वेशन 4 सबट्रॅक्ट करूया. त्याच्यामुळे इक्वेशन 4चे साईन चेंज होणार, मायनस मायनस मायनस. b1 b2 y आणि मायनस b1 b2 y हे कॅन्सल होतील आणि इकडे वजाबाकी करताना काय येईल, दोघांमध्ये x कॉमन आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये x कॉमन जर काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील a1 b2 मायनस a2 b1 आणि दोघांमधला हा x कॉमन निघेल. x इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2. म्हणजे एकची व्हॅल्यू काय येईल, देअरफॉर x इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2 आणि हा जो ब्रॅकेट आहे तो उजव्या बाजूला डिवाइड होईल अपॉन a1 b2 मायनस a2 b1. आता ही व्हॅल्यू आपण जरा साईडला लिहून घेऊ. एकची व्हॅल्यू काय आली, x इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2 अपॉन a1 b2 मायनस a2 b1. आता पुन्हा आता आपण इथं काय केलं, एकची व्हॅल्यू काढलो, तशीच वायची व्हॅल्यू याच पद्धतीने काढूया.
आता एक्सला इलिमिनेट करायचं आहे, तर एक्सचे कोइफिशियंट काय आहेत इक्वेशन 1 आणि 2मध्ये? A1 आणि A2, A1 आणि A2 आहे बघा, A1 आणि A2. आता इथं सुद्धा आपल्याला कोइफिशियंट एक्सचे सारखे करायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपण इक्वेशन 1ला A2ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन सेकंडला A1ने मल्टिप्लाय करूया. म्हणजेच आपल्याला नवीन 2 इक्वेशन मिळतील. A1 A2 x प्लस A2 B1 y इज इक्वल टू A2 C1. याला समजा इक्वेशन नंबर, मागे आपण 3 आणि 4 दिलं, याला 5 आणि 6 देऊया, इक्वेशन 5. तसं इक्वेशन सेकंडला A1ने जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन येईल A1 A2 x प्लस A1 B2 y इज इक्वल टू A1 C2. याला इक्वेशन नंबर 6 म्हणूया. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, इक्वेशन 6मधून इक्वेशन 5 सबट्रॅक्ट करूया. म्हणजे इक्वेशन 6मधून इक्वेशन 5 सबट्रॅक्ट करू. म्हणजे आधी इक्वेशन 6 लिहूया, A1 A2 x प्लस A1 B2 y इज इक्वल टू A1 C2. आणि 5वं इक्वेशन आहे A1 A2 x प्लस A2 B1 y इज इक्वल टू A2 C1. आणि आता याची दोघांची सबट्रॅक्शन, दोघांचं साईन चेंज होणार, मायनस सेकंड इक्वेशनचं साईन चेंज होणार, मायनस मायनस मायनस. आता इथं बघा, या दोघांचा कोइफिशियंट सारखा आला आहे, तर ही टर्म कट होतं आणि इथं y हा कॉमन निघेल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील A1 B2 मायनस A2 B1 आणि y कॉमन इंटू y इज इक्वल टू A1 C2 मायनस A2 C1. आणि मग त्याच्यावरून yची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, y इज इक्वल टू A1 C2 मायनस A2 C1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1. ही व्हॅल्यू पण बाजूला लिहून घेऊ आपण. y इज इक्वल टू A1 C2 मायनस A2 C1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1. आता आपण ह्या ज्या व्हॅल्यू काढल्यात एक्स आणि वायच्या, यांचा डिनॉमिनेटर सेम आहे बघा, दिसतोय. आता समजा डिटर्मिनंटचा वापर करूया. डिटर्मिनंटचा जर वापर आपण केला आणि जर समजा डिटर्मिनंट डी, आपण 3 डिटर्मिनंट घेणार आहेत. पहिला डिटर्मिनंट घेणार आहे डी, तो जर असा रिप्रेझेंट केला, त्याचा पहिला कॉलम एक्सच्या कोइफिशियंटचा A1 A2 आणि दुसरा कॉलम हा वायच्या कोइफिशियंटचा B1 B2. तर डिटर्मिनंटच्या डेफिनेशननुसार काय येईल, A1 इंटू B2
मायनस A2 इंटू B1 असं क्रॉस मल्टिप्लिकेशन A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1. आता हा प्रॉडक्ट जो दिसतोय तो एक्स आणि वायच्या व्हॅल्यूमध्ये डिनॉमिनेटर दिसतोय बघा, दिसतोय, म्हणजे तो डिटर्मिनंट डी झाला. त्याच्यानंतर अजून एक डिटर्मिनंट घेऊ आपण, डी एक्स. मग या ठिकाणी काय करूया आपण, इथं डिटर्मिनंटसाठी आपण एक्स व्हेरिएबलचा विचार करतो आहे, म्हणून एक्सचे जे कोइफिशियंट आपण डीमध्ये लिहिले आहेत वरच्या डिटर्मिनंटमध्ये A1 आणि A2 पहिल्या कॉलममध्ये, त्याच्याऐवजी आता कॉन्स्टंट टर्म घ्यायच्या आहेत इक्वेशन 1 आणि 2 म्हटल्या, म्हणजे C1 C2, आणि दुसऱ्या कॉलममध्ये डिटर्मिनंट डीमधले वायचे कोइफिशियंट घेऊया B1 B2. म्हणजे याचा अर्थ DX या डिटर्मिनंटमध्ये आपण एकचे कोइफिशियंटच्या जागेवर कॉन्स्टंट टर्मचा कॉलम घेतो. आणि आता जर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार जर आपण केला तर तो येईल, हा गुणाकार काही अल्फाबेट्सप्रमाणे घेऊया, B2 C1 मायनस हा प्रॉडक्ट घ्या B1 C2. बघा हा जो प्रॉडक्ट आला B2 C1 आणि B1 C2, तर हा एकची जी आपण व्हॅल्यू काढली त्याच्या न्यूमेरेटर आला आहे, आणि डिनॉमिनेटर हा आलेलाच आहे इथं डिटर्मिनंट. तसं हा खाली पण डिटर्मिनंट आलेला आहे डी. तर राहिला तिसरा डिटर्मिनंट DY इज इक्वल टू, आता इथं आपण व्हेरिएबल वायचा विचार करतो आहे म्हणून व्हेरिएबल वायचे कोइफिशियंट आपल्याला घ्यायचे नाही. आधी आपण एकचे कोइफिशियंट लिहून टाकूया. मग एकचे कोइफिशियंट कोणत्या कॉलममध्ये असतात, पहिल्याच, म्हणजे A1 A2, आणि वायचे कोइफिशियंट डिटर्मिनंटमध्ये कोणत्या कॉलममध्ये होते, सेकंड कॉलममध्ये. आता त्याच्या जागेवर कॉन्स्टंट टर्मचा घेऊया C1 C2, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतला तर A1 C2 मायनस A2 C1, आणि हा जो ही जी व्हॅल्यू आली आहे ही म्हणजेच वायची जी व्हॅल्यू आली त्याचा न्यूमेरेटर आला आहे. म्हणजेच आपण एक्स हा कसा लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू ही जी वरची व्हॅल्यू आहे, हा कोणता डिटर्मिनंट आहे, DX, आणि डिनॉमिनेटर जो आहे तो डिटर्मिनंट कोणता आहे, D. म्हणजे याचा अर्थ एकची व्हॅल्यू आली DX अपॉन D. DX आणि D हे डिटर्मिनंट आहे. तसंच Y इज इक्वल टू वायची व्हॅल्यू काय आली आहे, A1 C2 मायनस A2 C1, ती कशाची व्हॅल्यू आहे, DYची, म्हणून DY अपॉन डिनॉमिनेटर काय आपला D, म्हणजेच वायची व्हॅल्यू येईल DY अपॉन D. इथं D DX आणि DY हे काय आहेत, हे डिटर्मिनंट आहेत. मग आता हे थोडक्यात आपण लिहूया की समजा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असे दोन इक्वेशन दिलेले असतील, म्हणजे थोडक्यात सायमल्टेनियस इक्वेशन जर दिलेले असतील, जनरल आपण घेतलेले आहेत, A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 आणि A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. तर या दोघं जनरल इक्वेशनवरून आपण सरळ म्हणू शकतो की x इज इक्वल टू काय, DX अपॉन D, आणि y इज इक्वल टू काय लिहू शकतो, DY अपॉन D. आणि इथं D दोघं ठिकाणी डिनॉमिनेटर D आहे, D काय आहे, डिटर्मिनंट आहे. तसंच DX आणि DY सुद्धा काय आहे, डिटर्मिनंट. मग हे तीन डिटर्मिनंट म्हणजे कोणते, व्हेअर डिटर्मिनंट D पहिला कॉलम कसला घ्यायचा आहे, पहिला कॉलम घ्यायचा आहे एकच्या कोइफिशियंटचा A1 A2 म्हणजे हे, आणि दुसरा कॉलम घ्यायचा आहे वायच्या कोइफिशियंटचा B1 B2, आणि डिटर्मिनंटच्या
फॉर्म्युल्याने आपण डीची व्हॅल्यू काढू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशनने वजाबाकी करून. ठीक आहे. त्याच्यानंतर या एकच्या व्हॅल्यूमध्ये जो डी एक्स आहे तो सुद्धा डिटर्मिनंट आहे. तो कसा लक्षात ठेवायचा, तर व्हेरिएबल एक्सचा आपण विचार करतो आहे म्हणून पहिला जो कॉलम आहे तो एक्सचा कोइफिशियंट आपण जे दिले A1 A2 इथं त्याच्या जागेवर कॉन्स्टंट टर्म टाकायचे आहेत C1 C2 आणि हे वायचे जे कोइफिशियंटचा आपण सेकंड कॉलम दिला आहे तो त्याच्या जागेवर जशीचे तसं B1 B2 असा हा कोणता डिटर्मिनंट झाला dx. आणि तिसरा आपला जो डिटर्मिनंट आहे dy इज इक्वल टू, आता इथं आपण व्हेरिएबल वायचा विचार करतो आहे म्हणून व्हेरिएबल वायचे कोइफिशियंट आपण सेकंड कॉलममध्ये लिहितो म्हणून सेकंड कॉलममध्ये त्याचे वायचे कोइफिशियंट न लिहिता तिथं कॉन्स्टंट टर्म लिहायचे आहेत आणि पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट असेच तसे A1 A2. या पद्धतीने हा क्रॅमर्स रूल तयार झाला. इफ A1x plus B1y is equal to C1 and A2x plus B2y is equal to C2 are simultaneous equation, then Gabriel Cramer says x is equal to dx upon d and y is equal to dy upon d, where d is the determinant with first column coefficient of x A1 A2 and second column coefficient of y B1 B2. Second determinant dx with first column constant term C1 C2 and in second column coefficient of y B1 B2 and third determinant dy first column y चा आपण विचार करतोय म्हणून y चे कोएफिशियंट येणार नाही, x चे कोएफिशियंट पहिल्या कॉलममध्येच असतात A1 A2 आणि y च्या कोएफिशियंट हे दुसऱ्या कॉलममध्ये असतात त्याच्या जागेवर आपण कॉन्स्टंट टर्म टाकणार C1 C2. तर याला म्हणतात क्रॅमर्स रूल. तर या क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल सॉल्व करणारच आहेत. आपण फक्त आता डिटर्मिनंटची डेफिनेशन बघितली त्याच्यावर आधारित आपण एक एक्झाम्पल पण सॉल्व केलं की तिरकस गुणाकार करून वजाबाकी करून त्यांचा फक्त तिरकस गुणाकार हा पहिल्या कॉलमचा आणि पहिल्या रोमधला जो कॉमन रिअल नंबर आहे त्याने मल्टिप्लाय करायला सुरुवात करायची आणि मग ते दोघं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोघांची वजाबाकी करायची. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू त्याच्यानंतर आपण जनरल सायमल्टेनियस इक्वेशन घेतले आणि ते इलिमिनेशन बाय इक्विटिंग कोइफिशियंटने आपण सॉल्व केले आणि आलेले ज्या ह्या व्हॅल्यू होत्या तर त्या अंश आणि छेद यांची या पद्धतीने तीन डिटर्मिनंटमध्ये मांडणी केली आणि त्याच्यावरून क्रॅमर्स रूल मिळाला. x इज इक्वल टू dx अपॉन d and y is equal to dy upon d, where d is the determinant with order 2 with first column A1 A2, second column B1 B2, second determinant dx with first column of constant term C1 C2 and second column of coefficient of y B1 B2 and third column determinant is dy is equal to in first column coefficient of x A1 A2 and in second column constant term C1 C2. This is called क्रॅमर्स रूल. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया. 1.3चे सुरुवातीचे दोन प्रश्न घेऊ आपण आजच्या दिवस आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करूया. आता प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेटमध्ये पहिला 1.3 त्याच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पहिला प्रश्न आहे काय, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. काही जे बॉक्सेस दिले आहेत त्या बॉक्सेसमध्ये व्हॅल्यू टाकायचे आहेत आपल्याला. डिटर्मिनंट दिला आहे बघा. डिटर्मिनंट विथ फर्स्ट कॉलम 3 4 अँड सेकंड कॉलम इज 2 5. इज इक्वल टू प्रॉडक्ट घेऊया आपण.
काय येईल बरं पहिला प्रॉडक्ट, हा प्रॉडक्ट आधी 3 × 5 मायनस नंतर हा प्रॉडक्ट 2 × 4 किंवा 4 × 2, 4 × 2 इज इक्वल टू, आधी आपण प्रॉडक्ट घेऊया 15 मायनस 8, डिफरन्स किती येईल, सबट्रॅक्शन किती येईल 7. दिस इज द क्वेश्चन नंबर 1. अशा पद्धतीने आपण हे बॉक्सेस कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये काही डिटर्मिनंट दिले आहेत. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. त्याच्यात पहिले एक्झाम्पल बघा. देर इज अ डिटर्मिनंट विथ फर्स्ट कॉलम -1 2 and second column with 7 4 is equal to, आधी प्रॉडक्ट कोणता घेणार, -1. निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर कंपल्सरी ब्रॅकेट वापरा. -1 × 4 मायनस 7 × 2 इज इक्वल टू -1 × 4 -4 -14 इज इक्वल टू -18. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. असं 1 मार्काचं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. देर इज ऑल्सो डिटर्मिनंट with first column 5 minus 7 and second column is 3 0. या डिटर्मिनंटची पण व्हॅल्यू काढूया. 5 × 0 मायनस 3 × -7. 5 × 0 0 आणि -3 × -7 प्लस 21 इज इक्वल टू 0 + 21 21. दिस इज द व्हॅल्यू ऑफ गिवन डिटर्मिनंट. त्याच्यानंतर पुढचा तिसरा एक्झाम्पल बघा. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये डिटर्मिनंट दिला आहे. पहिला कॉलम दिला आहे 2 - 5 आणि दुसरा कॉलम दिला आहे -7 3. मुलांना शिकवताना पुस्तक समोर ठेवा, म्हणजे एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर राहील. आता आपण त्याची व्हॅल्यू काढूया. 2 × 3 मायनस -7 × -5 is equal to 2 × 3 6 मायनस मायनस प्लस आणि प्लस मायनस मायनस 7 × 5 = 35 35 is equal to 6 - 35 -29. This is the value of डिटर्मिनंट. शेवटचे एक्झाम्पल घेऊया. चौथं, डिटर्मिनंट इज गिवन with first column 7/3 and 3/2 and second column is 5/3 and second number is 1/2. आता आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया आपण. 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2 इज इक्वल टू काय, हा पहिला प्रॉडक्ट काय 7/6
मायनस हा काय येईल 15/6. LCM of denominator is 6. 7 minus 15/6 means -8/6, and simplest form is -4/3. दोनने डिवाइड केलं तर आन्सर येईल -4/3. इथपर्यंत आपण काय केलं, आधी डिटर्मिनंटची डेफिनेशन समजून घेतली, डिटर्मिनंटचा वापर करून क्रॅमर्स रूल शोधून काढला. काय होता तो क्रॅमर्स रूल? a1x + b1y = c1, a2x + b2y = c2 are the simultaneous equation. There x is equal to dx/d and y is equal to dy/d. तिथं d काय होता डिटर्मिनंट? Determinant D is the determinant with first column of coefficients of x means a1 a2 and second column coefficient of y b1 b2. Determinant dx is the determinant with first column c1 c2 means coefficient of constant term, and second column b1 b2 means coefficient of y, and third determinant is dy with first column a1 a2 means coefficient of x and second column c1 c2 म्हणजे कॉन्स्टंट टर्मचा. आणि त्या तिघं डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून आपण सरळ x = dx/d. आता आपण जे एक्झाम्पल सॉल्व केले डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढल्या तशा dx आणि dyच्या किमती काढायच्या, आणि x = dx/d आणि y = dy/d. दोघं फॉर्म्युल्यामध्ये त्या तिघं डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला x आणि yचे व्हॅल्यू मिळतील. असा क्रॅमर्स रूल आहे. तो क्रॅमर्स रूल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.